संरक्षण खात्याने तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात नाग क्षेपणास्त्र, पाणी व जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी व टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणे यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी 67,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. नौदल खरेदीमध्ये काय काय आहे ते बघूया. लँडिंग प्लॅटफॉर्म, 30 मिमी नौदल तोफा, आधुनिक हलके टॉर्पेडो, इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅक सिस्टीम, दारुगोळा. भूदल खरेदीमध्ये काय बघूया. नाग क्षेपणास्त्र, MK-11 प्रणाली, मोबाईल इलेक्ट्रॉनिक हेरगिरी प्रणाली, उच्च प्रतीची गतिशील वाहने. हवाई दलासाठी काय बघूया. कोलॅबरेटिव्ह लॉंग रेंज टार्गेट, सॅच्युरेशन डिस्ट्रिक्शन सिस्टीम व अन्य यंत्रांची खरेदी.